नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच त्या अवसायनातील संस्थांना सर्वोच्च दिलासा. मनपाडळीच्या संस्थेची याचिका फेटाळली. मतदानासाठी पात्रतेचा मार्ग मोकळा. गोकुळ दूध संघाच्या अवसायनात काढलेल्या दूध संस्थांना आता सर्वोच्च न्यायालयानेही दिलासा दिला आहे. अवसायनातील सर्व दूध संस्थांच्या पात्रतेचा उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानेही कायम केला. याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी नरसिंहा व न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या समोर झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अवसायनातील एकूण 492 संस्थांचा मतदानाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. परिणामी शासनाला आता या सर्व 492 संस्थांचा मतदार यादीत समावेश करावा लागणार असल्याने दूध संस्थांकडून सांगण्यात आले. अवसायनात काढलेल्या दूध संस्थांच्या पात्रतेसंदर्भातील कोल्हापूर सर्किट बेंचच्या निकालाला अहवाल देणारी याचिका मनपाडळे तालुका हातकणंगले येथील श्री हनुमान सहकारी दूध संस्थेने दाखल केली होती. अवसायनातील संस्थांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी, ज्येष्ठ विधिज्ञ पी.एस. पटवालिया, ॲडव्होकेट आनंद लांडगे व ॲडव्होकेट भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली. येथे सर्किट बेंचमधील न्यायमूर्ती शैलेंद्र ब्रह्मे यांनी यापूर्वी दिलेला आदेश योग्य व कायदेशीर असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. अवसायनातील संस्थांवरील कारवाई रद्द करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय व निष्कर्ष योग्य ठरवत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्या हनुमान दूध संस्थेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ नवरे यांनी बाजू मांडली.